हार्दिक पांड्याला मुंबईने परत घेतलंय। हार्दिक पांड्याला रोहितच्या जागेवर कॅप्टन केलंय। मुंबईचे फॉलोअर्स कमी झालेत आणि आता मुंबई जिंकतच नसती हे शब्द सध्या सगळीकडे तुम्हाला ऐकू येत असतील। पण 5-10 लाख फॉलोअर्स, कमेंट बॉक्समधील शिव्या आणि संघातील खेळाडूंची होणारी नाराजी एवढंच नुकसान मुंबईचं होणार आहे का? तर नाही। मुंबईचं होणारं नुकसान मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय। पहिलं म्हणजे संघातील बॉन्डिंगवर होणारा परिणाम, दुसरं म्हणजे फ्रँचायझीला मिळणारा फॅन सपोर्ट, शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि सुरुवातीचे 2 नुकसान पाहिले तरच तुम्हाला शेवटचं नुकसान एवढं महत्त्वाचं काय हे कळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सूर्याची हार्टब्रेकवाली पोस्ट आणि बुमराची इन्स्टा स्टोरी। पांड्याला कॅप्टन केलेलं संघातील कोणत्याच खेळाडूला पटलेलं नाहीये। गेले 10 वर्ष रोहित संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याने 5 वेळा ट्रॉफी पण जिंकून दिली। IPL मधला सगळ्यात पॅक संघ कोणता असा जर प्रश्न विचारला तर सेकंदाच्या आत उत्तर येतं मुंबई। रोहितची कॅप्टन्सी काढली तर काढली, पण घरचे सोडून बाहेरच्याला कॅप्टन केल्याची सल सध्या सगळ्या टीमच्या मनात असेल। रोहित जास्त दिवस खेळला जरी नसता तरी बुमरा आणि सूर्यकुमार यादव त्याची जागा घ्यायला सक्षम होते, पण संघाला डायरेक्ट संघ मालकच ऑपरेट करत असल्याने सध्या कोणीच खुलेपणाने बोलू शकत नाहीये। पण घडलेल्या सगळ्या प्रकाराचे परिणाम ग्राउंडवर दिसतील यात दुमतच नाहीये। हे झालं पहिलं नुकसान। आता दुसरं नुकसान म्हणजे फॅन नाही तर संघाच्या अस्तित्वाला अर्थ नाही। आपल्या महाराष्ट्रातला मुंबई संघाचा कॅप्टन जो स्वतः महाराष्ट्रातला आहे व त्याला मराठी बोलता येते असा रोहित शर्मा म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांचा जीव की प्राण। मुंबई जिंकणारच म्हणून भांडण करणारं 5वीतलं पोरगा असू द्या, नाहीतर मुंबई मॅच हारली म्हणून ढसाढसा रडणारी कॉलेजची पोरगी, सगळेच रोहितचे डायहार्ड फॅन। पण आता अचानक रोहितला काढून पांड्याला मुंबईचा कॅप्टन केलं म्हणून सगळेच नाराज होतील। परिणामी संघाला सपोर्ट कमी मिळेल, स्टेडियमवर गर्दी कमी होईल आणि सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जाईल। पहिलं आणि दुसरं नुकसान जर झालं तर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं नुकसान म्हणजे बिझनेसचं नुकसान नक्की होईल। 2007 मध्ये अंबानींनी संघ खरेदी केला तेव्हा त्यांना 450 करोड रुपये लागले होते। आता याच संघाची ब्रँड व्हॅल्यू 10,000 करोड रुपये। ही टीम इतकी सक्सेसफुल बनण्याचं कारणच म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा आणि त्यामुळे संघाला मिळणारा रिजनल सपोर्ट। IPL फायनल मुंबई आणि चेन्नईचीच होणार हे ठरलेलंच, पण कॅप्टन रोहित नाही म्हणून गडी नाराज आणि गडी नाराज म्हणून संघाचा परफॉर्मन्स डाऊन होणार। परफॉर्मन्स डाऊन झाला तर फॅन नाराज होतील आणि फॅन नाराज झाले तर IPL मध्ये मुंबईची चर्चा पण कमी होणार। परिणामी मुंबईसोबत जाहिराती करणारे ब्रँड जाहिराती करायच्या की नाही याचा एकदा तरी विचार करतील। सोबत ऑनलाईन व्ह्यूज आणि तिकीट सेल सुद्धा कमी होईल, जर्सी सुद्धा विकल्या जाणार नाहीत। आता या सगळ्या परिणामातून जर मुंबई इंडियन्सला परत वर यायचं असेल तर पांड्याला त्याचं ॲग्रेशन सोडून रोहित सारखं दिलखुलास नेतृत्व करत सुरुवातीचे काही मॅचेस जिंकावे लागतील, तरच कुठं मुंबईचे फॅन जागेवर येतील। तुम्हाला काय वाटतं, पांड्या रोहितची जागा घेऊ शकेल का? याचं उत्तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।